आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापुरातील नामांकित शाळेत घडलेल्या 2 अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणानंतर मोठा जनक्षोभ उसळला होता। त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। या दुर्दैवी घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते। त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना बालकांच्या संरक्षणासाठी कोणती खबरदारी घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशाने व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून बालकांच्या सुरक्षतेबाबत नियमावली तयार करण्यात आली। तसंच त्या अनुषंगाने शासन निर्णय देखील पारित करण्यात आला आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती ईश्वर सूर्यवंशी यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या शिक्षण अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून शालेय सुरक्षेचा आढावा घेतला। तसंच ही नियमावली केवळ कागदावरच राहू नये यासाठी त्याची योग्य अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, मुख्य न्याय दंडाधिकारी SK फोकमारे, ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, पोलीस गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजकुमार डोंगरे, सरकारी वकील संजय मोरे आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, संस्था प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी यांच्यासह आढावा बैठक पार पडली। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अशा पद्धतीने बैठक घेणारा ठाणे जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।